विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या 3-4 दिवसात तापमानाचा पारा जो आहे तो 40 पार झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र नागपूर हवामान विभागाने जो आता अंदाज दिलेला आहे त्यानुसार उद्यापासून म्हणजेच 30 तारखेपासून जो आहे तापमानात काहीशी घट होऊन ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। एकंदर जर परिस्थिती बघितली तर काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आलेला होता आणि काही भागांमध्ये ते अवकाळी पाऊससुद्धा कोसळलेला होता। मात्र आता पुन्हा एकदा 30 मार्चपासून 4 दिवस आकाशात अवकाळी पावसाचे ढग जमा होईल आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर काही दिवस 40 पार तापमान होऊन जातं आणि त्यानंतर काहीसे घट होते। हे जे वातावरणातील बदल आहे तो आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक असल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे। मात्र आता हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे। त्यामुळे आता पाऊस येणार का की नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।